काहीच करू नका, घडलेल्या घटनेचा खेद मागू नका. विधी देखील कुणाला चुकत नाही. रस्त्याने रावण चालला, समोर सटवी आहे. सटवी म्हणजे कपाळावर लिहिला. तिनं रावणाला विचारलं तुझी गडबड काय. ते रावणाला तिने विचारलं तुझी गडबड काय. ती म्हणली मला तुझ्यासारखं राज्य चालवायचं काम नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाच्या कपाळावर काय घडणार आहे हे मला लिहा. ती म्हणली तू झाली पुढं. आज बाळा ती झाली बाई त्याच्या कपाळावर नाही ना झाली. तो रावण म्हणला मग मला मुलगी झाली तिच्यावर काय नाही. सटवीला रावणाला सांगितलं तुझ्या घरी संडास साफ करायला जो भाग्याचा मुलगा आहे तो तुझा राव आहे. ते रावण बिघडले पण शिवाजी महाराज मोठ्यात कमी राहते. ज्या लोकांना जास्त पैसा असतो त्याची बौद्धिक पातळी कमी असते. संकुचित विचार असतात. तुम्ही सर्व्हिसवाले लोक पहा, लिमिटेड जगत असतं त्यांचं. साडू बेवणे पावणे वामन भाऊ असे लिमिटेड. हे आपल्यासारखं व्यापक जगत नसतं. भेटत त्याला रावणार नाही. शांत कोण असतं त्या रावणानं काय केलं तर त्यानं सांगितलं तो गोर मारून टाका माझा वय म्हणा सटवी साहेब. त्यांनी काय केलं दोन चार कार्यकर्त्याला माहिती ती बाजली आणि त्यांनी उचलून त्याला वड्याला नेऊन टाकलं आणि त्याच्या पायाचा थोडा लांब टाक आणि तिने नदीत टाकून तिकडं वाहून गेलं. पण ते एका नदीत झाडाला आला आणि त्या नगरीचा नेमका राजा मेला होता. आणि नियम असा होता जो सकाळी दिसत तो राजा हे दिवस तसा. रावणाचा जावई झाला. रावणाला धोंड्याला बोलवलं आणि मग रावण म्हणला माझी मुलगी भाग्याच्या मुलाला जाणार होती त्या राजाला दिली. तोला तुझ्या कार्यकर्त्यांनी तोडलेला आमच्या तुमचं विधी लिखित जे आहे ते तुम्ही टाळू शकत नाही. पण समाधानाने त्याचा भार कमी केला. आपल्याला आपण म्हणतो पहिला म्हणतात तू आपल्याला दुःख आहे तसं नाही आहे. तुम्ही सगळ्या आता जर हे बाळ आहे त्याला छोट हे बाळ म्हणजे हात आहे याला मी जर सुद्धा ओरडून म्हणलं का बस तर त्याची आई मला शिले घे. त्याची म्हणून बाबाला काय भाकरी घालता नाही. तो बाबा जो आहे का त्याला कळत नाही का माझं मी कसं सांभाळलं माझं मला पाहिजे. पहिलं म्हणलं तुम्हाला पटणार नाही. स्तनातलं दूध पिणारी मुलगी आईपासून बाजूला नाही. आणि आईनं देहातल्या पैसे घेतलं. मुलगी जागी झाली. तांबूळ घालायला कोणी नव्हतं, कान पाडायला कोणी नव्हतं, डोकं विसरायला कोणी नव्हतं, आम पुसायला कोणी नव्हतं, तोंडात घास घालायला कोणी नव्हतं. आईच्या खुशीत घुसावं अंडर नसा रडावं तर आईच नव्हती. जिला घुसायलाच घुस नव्हती तिच्या खुशीत आखड जगे हिला मुक्ता माहिती. घुसायला बहिणा म्हणलं बहिणाबाईचं लग्न झालं. बहिणा म्हणजे कवयित्री बहिणाबाई नाही, संत बहिणाबाई. तर बहिणाबाईचं लग्न झालं म्हणजे त्या जन्माला आल्या शिवला वैजापूर तालुक्यात. आणि जन्माला आल्यावर एकुलती एक होती आईला. थोडी लाडत वाढली पण त्यांनी लग्न केलं. तुम्हाला कोणाला पटणार नाही. तिच्या नवऱ्याचं आणि तिचं वयाचं अंतर 30 वर्ष. 30 वर्षाने नवरा मोठा होता. गावातल्या लोकांनी आई वडिलांचा छळ केला म्हणून ती पंढरपूरला गेला पाहिजे. बहिणाबाई आई वडिलांना घेऊन आणि नवऱ्याला पंढरपूरला एका माणसाने बहिणाबाईला काय केलं का आणि कोण सेवा इतकी उत्तम आहे. त्या वेळेला वासरू लागलं तर ते वासरू बहिणाबाई बरोबर कीर्तनाला जायचं. कीर्तनाला असं वासरू कुठं बसलं का ते कीर्तनकारानं कर्म म्हणलं तर ते वासरू मान बोलत होते. प्रसंग सांगितला तर डोळ्याची कळवली होत. आता गावातल्या बाया पहिल्यापासून 3 रकाच्या 3 काही बायांनी त्या नवऱ्याला गाठवलं तुमच्या बायकोला पटत का ते कीर्तनाला वासरू घेऊन येते हे टोळी पाहिल्यापासून. आता त्यांनी त्या नवऱ्याला सांगितलं ते हलक्या कानाचं होतं. ते बायकोचं त्या बायाचं ऐकलं. त्यांनी सांगितलं वासरू देऊ नको कीर्तनाला. त्यांनी ते वासरू मंडपाच्या बाया मान वासरू तोडून कीर्तनाला. त्या बहिणाबाईच्या नवरीने बहिणाबाईला लय हाणलं. इतकं हाणलं की बहिणाबाई 4 दिवस बेशुद्ध होत्या. बहिणाबाई कीर्तनाला गेला नाही. कीर्तनकार पाहायला गेला तर बहिणाबाई बेशुद्ध पडल्या होत्या आणि घाटाजवळ वासरू पिणं अन्न पडण्याचं होतं. 4 दिवस त्या वासराने पाणी सुद्धा केलं आणि अन्नही खाल्लं. तो कीर्तनकार त्या वासराच्या जवळ गेला. त्या कीर्तनकाराच्या मांडीवर त्या वासराचं डोकं घेतलं
तर ते वासून वेदाच्या उंचा म्हटलं आणि त्याने जीव सोडून गेला. वासून मेल्यावर बहिणाबाईला दुःख आलं आणि बहिणाबाई तिथून रहिमतपूरला आल्या. रहिमतपूरला तुम्हाला पटणार नाही, बहिणाबाईच्या स्वप्नात साक्षात तुकोबर आहे. काय तर सगळे साक्षात तुकोबर आहे बहिणाबाईला आले आणि तुकोबर आहे स्वप्नात बहिणाबाई देऊबाई जे मला तुझा उद्धार करायचा आग्रह द्यायचा. ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळली, रत्नाकर पंडिताला. त्याचं नाव रत्नाकर पंडित आहे आणि तो ऋग्वेदी ब्राह्मण. आणि ऋग्वेदी ब्राह्मण असल्यामुळं त्याच्या डोक्यात खाटका होता. एका शूद्र माणसाला तुकोबरायला तो शूद्र समजत होता. एका शूद्र माणसानं माझ्या बायकोला माळ घालला हे मला शोधला. त्याने विरोध केला. त्याच्या अख्ख्या अंगाचा दाह रात्री झोपेत तुकोबराय तो 10 शब्द ती बहिणाबाई ती वासरू घेऊन देऊला आल्या गायब आणि साक्षात तुकोबरायने डोक्यावर हात ठेवला. देवच्या रूपाने बहिणाबाईचा छळ केला. तो भाग वेगळा ती गायब असतो गेली गोष्ट सोडून गेलं सगळं. पण तुकोबरायच्या कोणत्या लोकांना बहिणाबाई हातामध्ये आणि एकाही कीर्तनात बसलेल्या बाईला माहित नाही की बहिणाबाईचं पुण्य बहिणाबाईचा देह घटस्थापनेच्या दिवशी ठेवलाय हे तुम्हाला माहित नाही. मुक्ताबाईचा जन्म सुद्धा घटस्थापनेच्या दिवशी झाला. बहिणाबाईचा देह सुद्धा घटस्थापनेच्या दिवशी ठेवला. आपण म्हणून गट बसले नाही हे आपल्याला माहितच नाही. आपल्याला सुद्धा माहित नाही. तर तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी झाला. कृष्णाचा जन्म आणि माऊलीचा जन्म एका दिवशी आणि मुळात माऊली कृष्ण अवतार असे. काय झालंय खरं बोलणारं शाळी केली. लोकांना स्वप्न पारमार्थ करायचं पुस्तकच काही नाही असं नाहीये. या विश्वामध्ये महिला मंडळ 19/6/2026 ला आजही जरी तुम्ही ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर दर्शन घेतलं रोज तर आजही तुम्हाला तोच साक्षात्कार आहे. इतकी काळे पाटलांना भावपूर्ण सरण्याच्या विचारांचं 57 वर्ष माझी काही वय नाही. पण सृष्टीच्या चक्रापुढे काही चालत नाही. पण मुलं चांगली आहेत ही त्याची त्यांना श्रद्धांजली वाहताना पहिला म्हणलं ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा. ठेवा ज्ञानेश्वरी ऐका म्हणून तिला हळद कुंकवा 8 दिवसाने ते फडकत फुटका आणि ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवा रोज. आणि ज्ञानेश्वरीला एकच वाक्य सांगा आई लेकराला सांभाळ. बस काहीच करू नका. आई लेकराला सांभाळ. नाहीतरी लेकराला सांभाळायला कोण असतं. आई ज्ञानेश्वरी आपली आई आहे. तुम्हाला संचिताचा भोग आहे भोगावा लागणार आहे. तुम्ही घेत माणूस नका समाधान.
काही जरी झालं तर चांगल्या कर्माला फळ चांगलंच आहे आणि वाईट कर्माला फळ वाईटच आहे. परमार्थ कधीच वाया जात नाही. आता लोक म्हणतात काल बदललाय, काही बदलू द्यावं, पुणे किती मजा आणू द्या, शेवटी त्याने मागल्याशिवाय जात नाही. तो कॅलेंडर कोणी छापू द्या, त्याच्यात 31 मार्च येणारच आणि 31 मार्चला त्यांनी द्यावाच लागेल. काही वेळेस म्हणतात त्यांनी काही पैसे कमवले, कमवू द्या, काही करू द्या, तुम्ही कर्माचा हिशोब पुरा झाल्याशिवाय जात आहे. थांबा. काही लोकांनी आणि पाया म्हणतो तुमच्या सगळ्या लोकांच्या सत्पट श्रीमंत होण्याचा प्रयत्न कधी करू नका. जेवढं प्रारब्ध मिळतंय तेवढं घ्या. पहिला म्हणतो 90,000 पगार आहे ना श्रमात आलेला, त्याला जास्त पापात पाडू नका. कॉलेजच्या अगोदर तुम्ही म्हणायचे त्याला पाप करायला म्हणायची स्कूटीवर फिरताना फ्लॅट घेईन, भांडे घासायला बाईट ठेवीन, करीन ते करीन, आता मला तर इडली खायची पाहिजे. असं नाही. तुम्ही येणाऱ्या संकटाला तोंड देत राहा, एक दिवस यश येणार. आता काही झालं का मला जायचं नाही, मला घटस्फोट घ्या, मला काय एवढे माणसं इतकी बायकांना घालायला लई परिस्थिती आता ही बिचारी कोणती नाही. मी थोडक्यात म्हणत बोलतो तो माणसं श्याम केली बायका काही झालं मला राहायचं नाही. कधी श्याम झाले मी कधी नाही मला राहायचं नाही. माझं मला मुलगा आता राहायचं नाही. आता पोरं घेऊन आम्ही डोंगरात खेळतो काय. संसारामध्ये कधी आई चांगली वडील चांगले तरच बाकी जातात.